मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि डायरेक्ट ब्लॉग चालू झाला गाडीत बसल्यावर. तर आता गाडी चालल्या नीट टू गोव्याला. तर सकाळचं 12 वाजता निघणार होतो आणि संध्याकाळचं 7 वाजल्यात. गाडी यायला जरा वेळ झाली. जरा आमचे ड्रायव्हर जरा हेवी आहेत, त्यामुळे जरा समजून घ्या. तर चला मग डायरेक्ट हायवेला जाऊन भावानं व्हिडिओ चालू करतो, कारण आता इथनं निघलोय, जरा वेळ झाला निघायला. भावानं आता बरोबर आहे पेट्रोल पंपावर. पेट्रोल पंप बघा केवढा मोठा आहे. अगं डेकोरेशन केलं पेट्रोल पंपाला दिवाळी निमित्त. तर विषय असा झाला की भावानं अचानक निघायचं ठरलं. आणि विषय असा होता की सकाळी जाणार होतं आणि आता संध्याकाळ झाल्या, म्हणजे रात्र झाल्या 8 वाजल्यात. आम्ही सकाळी जाणार होतं 8 वाजता, आता रात्रीच 8 वाजल्यात. आता मी निघाले इथनं. तर आता पेट्रोल पंपावर आहे. तर चला मग बघा पुढं कसं कसं काय काय होती नियोजन, कारण एकदमच सगळं प्लॅन पिसकटले. जाणार होतं 2 व्हीलरनं, ठरवलं 4 व्हीलरनं चालले. एकदमच सगळं प्लॅन पिसकटले. तर चला मग भावानं पुढे बघूया काय काय होते आणि काय काय नाही. तर भावानं आता कुठं आहे पण आंबोली घाट आजऱ्यात थांबले जेवायला. वाजल्यात रात्रीच 10:30. आणि आमचं नियोजन असं होती की सकाळी 8ला निघायचं होतं. ते घरात आम्ही रात्री 8ला निघाले. नियोजन बघाय म्हणता नियोजन जरा वेगळंच झाले. आता जेवण झाले आणि जेवण शेवट म्हणजे शेवट होतं. आणि आपण ह्याच्या साईडला हॉटेलचं मालक आहेत. जेवण म्हणजे 1 नंबर, म्हणजे शेवटच होतं जेवण. पत्ता काय आपल्या ह्याचा हॉटेलचा? तर भावानं इकडे कधीतरी आला जा तर खरोखर भावानं या हॉटेलला जेवून जावा. शेवट म्हणजे शेवट आहे जेवण. भावानं रात्रीचं वाजल्यात बरोबर 1 आणि आता पूर्ण अंधार आहे. आणि माझा घसा आता भावानं बसलाय, बोलायला येणं झाले, असला घसा बसलाय. आणि आता रात्रीच थांबलेलं इथं चहा प्यायला सगळेजण. तर इकडं पूर्ण काळोख आहे. इकडं पण सगळं अंधार फोडूक आहे. चहा प्यायला एक टपरी दिसली, पण थांब्या म्हणलं जरा चहा प्यायला. आणि 2 व्हीलरनं पण पोरं आल्यात. ही पण आपली इचलकरंजीची आहेत पोरं भावानं, त्यामुळं काय विषयच नाही. भावानं सकाळचं 5:30 वाजल्यात. आणि आता आले बरोबर बागा बीचला. आणि आता जरा बागा बीचला आले. आता जरा रूम 3 बघणार पहिला कुठं काय आहे. तिकडं जर काय दिसणार झालं, तिकडे रूमा आहेत. तर चला मग डायरेक्ट रूम 3 जरा बघा पहिला. आता जरा उजेडले, गाडीतच झोपलेलो आणि जरा भुका लागली, नाश्ता करायला. आता नाश्ता तीन करणार, डायरेक्ट रूम बघायला जाणार आहे कुठं. तर इथं जवळपास इथं कुठं रूम मिळालं तर ठीक, नाही तर पलीकडे कुठला कलिंगूट बीच आहे तिथं जाणार आहे, रूम 3 बघून येणार. तर नाश्ता तीन भावानं करून घेतो. आणि मसाला मॅगी घेतली 60 रुपये मसाला मॅगी, एवढी काय आहे आणि काय. तर चला मग बघा पुढं काय होते आणि काय नाही. भावानं रूम मिळाले आम्हाला इथं. तर जरा तिथं त्यांचं चालू आहे तर. आणि आता वाजल्याचं बघा बरोबर 9:45. आणि आता मला रूम मिळाल्या. आता मस्तपैकी रूममध्ये जाणार आणि नीट समुद्रात एन्जॉय करायला. तर इथं आता रूम आहे. तर रूम 3 सगळं आज गेल्यावर तुम्हाला दाखवतो. जरा इथं आता पैसे द्यायचा ॲडव्हान्स त्यांना. बघा काय होते. मिळाल्या आता बीचवर चालले. तर आपला 360 पण घेतले संघ. पोरं आता यायला, आता गाडी लावल्या इथंच. सगळेजण आल्या. आता डायरेक्ट बीचवर जाया भावानं. चला आलतो इथं हॉटेल नव्हे रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला. बारकाचा रेस्टॉरंट. तर आता पावभाजी घेतले. आपल्या भावाने घेतलेला इडली. तर भावाला काही इडली आवडली नाही आणि याने घेतला चहा. तर आम्ही सांगितले पावभाजी. तर आता पावभाजी भावानं खाऊन बघा कशी लागते. खा बघ कशा चव सांग, जरा चव सांग की कशी आहे. चव पाहिजे रे शेवट, म्हणजे पावभाजी तर हाय चांगली. त्यामुळं इडली कॅन्सल करून डायरेक्ट पावभाजी सांगितले. ते नेक्स्ट तेवढं इडली काढलेला. तर नाश्ता करून घ्या पहिला. तिथला खरेदी करायला. तर भाऊ कपडे घ्यायला काय झांगप्यान. भावानं विषय कसा झाला तुम्हाला सांगतो ब्लॉगचा. काल निम्म्यापर्यंत ब्लॉग केलो आणि त्यानंतर आम्ही समुद्रात गेलो पोहायला. आणि समुद्रात गेल्यानंतर मोबाईल दिन सगळं रूमवर होतं. आणि आम्हाला रात्री यायला वाजले काहीतरी 8-8:30 वाजले. मी त्यानंतर जेवून डायरेक्ट झोपून टाकलो. त्यामुळे काल भावानं दुपारनंतर व्लॉगच केलं नाही, मोबाईल रूमवर असल्यामुळं. त्यामुळे जरा समजून घ्या. आणि आता आम्ही अनेक
2-3 ठिकाणी लोकेशन आहे तिथं चाललो आहे. तर तिथं जाऊन तुम्हाला सगळं लोकेशन देऊन आम्ही दाखवतो कुठं कुठं जाणार आहे, काय काय जाणार आहे भावानो. खरोखर भावानो सॉरी की रे, काल ती दुपारी बीचवर म्हणतो रूमवर मोबाईल ठेवला आणि बीचवर गेलो की नाही, त्यामुळे जरा असं सगळा गोळ झाला आणि रात्री यायला मला वेळ पण झाला, त्यामुळे की नाही बोंब झाल्या सगळे. तर चला मग बघा आता कुठं कुठं नियोजन काय काय होते पुढचं. आता चाललेलो आंबोली घाट. तर जाता जरा थांब्या म्हटलं पोटेजोडला गोवा पार केले. आता मी सावंतवाडी जवळ आहे. तर जाता 1-5 मिनटं थांब्या म्हटलं निवांत जरा असं. आता पुढे 4 नाश्ता दिन कुठं तर करणार आहे. जरा इथं आता फोटो काढायला लोकेशन वातावरण जरा भारी झाले म्हणून थांबले इथं. आता फोटो मारा की नव्हता जरा एका ठिकाणी लोकेशन दिसलं खतरनाक म्हणून गाडी थांबवलं साईडला. आणि तुम्ही भावानं लोकेशन आणि वातावरण बघू शकता बा, एकदम खतरनाक जन्नतच. खतरनाक म्हणजे खतरनाक भावानं लोकेशन आहे. हे कुठं सावंतवाडी पाहिजे बघा, बारका धबधबा तेवढाच शेवट. सर झाला पुढे जाऊया आपण. पण आता बरोबर आहे आंबोली घाटात. आणि जरा इकडं गाठ लावली लोकेशन खतरनाक दिसलं म्हणून. एकदम म्हणजे एकदम भावानो खतरनाक लोकेशन आहे. घाट बीट शेवटच आहे खाली सगळं बघा, ये पूर्ण घाटच आहे खाली सगळं. शेवट म्हणजे शेवट आहे लोकेशन. आपलं काय आपलं 360 शूट चालू आहे मस्तपैकी खतरनाक मध्ये. असं आहे 360 तर चला मग भावानं 1-2-3 शूट घेतो 360 आणि जर झालं तर व्लॉगमध्ये पण 360 मधलं शूट टाकतो भावानो. कसं होते बघतो पहिला शूट, त्यानंतर 360 मध्ये भावानं शूट टाकतो सगळं. तर जरा इथं खतरनाक आहे लोकेशन व्ह्यू. तर इथलं जरा शूट तीन घेऊया भावानं. चला ते पण कुठलं 360 तर भावानं विषय असा झाला की गाडीचे इंजिन गरम झाले, कुलंडीतीन गरम झाले सगळं पाक. गाडीचे इंजिन हिट झाले, त्यामुळे आता जरा गाडी मागं लावून आले वाऱ्याला. इंजिन गार दिलं म्हणून. आणि आता पुढं बरोबर इथं कुठलं आंबोली धरण आहे ना, धबधबा आहे धरण म्हणतो, धबधबा आहे आंबोलीचा भावानो. तर ते आता बघायला चालू इथं पुढंच कुठं तर आहे बघा इथं. तर चला मग बघूया पुढं कुठं आहे. तर भावानो धबधबा आलाय, कपडे पण आला लगे बघा इथं धबधबा भावानो. जरा पहिला पोटा पाण्याला काय तर बघतो, कारण सकाळपासून काय काढलो नाही. हाय उपवास पोटी बाहेर आले. तर पहिला काय तर नाश्ता दिन करून घेतो. आणि गर्दी पण भरपूर आहे. आता नाश्ता करायला थांबलेलो बरोबर. लोकेशन बघा, व्ह्यू बघा कसला खतरनाक आहे. तर मी घेतलोय कटवडा आणि सगळ्यांनी घेतल्यात मिसळ. भावानं मिसळ घेतला, कसा मिसळ चांगला आहे. भावाने घेतलाय आमलेट, भाऊ खातोय आमलेट दाबून. तर आपण काय आमलेट खात नाही, त्यामुळे आपलं कटवडा बरा. तर चला मग धबधब्याकडे जाऊया चाट न खाऊन. नाश्ता करून आले. तर कसे आहे घाट दरी आहे वरती धबधबा. तर जरा धबधब्याकडे जाऊया वरती. वरती भावानं 10 रुपये तिकीट आहे, त्यामुळे वरती काय जात नाही, खालनं दाखवतो तुम्हाला. बरोबर भावानं व्ह्यू लोकेशन खतरनाक आहे एकदम. आणि धबधबा म्हणून कसं एकदम ओके ठिकाणी आहे धबधबा. पाणी सगळं खाल्लं ते
घाटमध्ये आहे आणि इथं कुठलं तर मठ आहे, त्या मठात चालले आता आम्ही. तर आता लोकेशन बघा, शेवड म्हणजे शेवडा घेऊ. कुठला तू काय ते बंगला आहे. ऋतू बंगला आहे रे. तर भावानं इथं आता मठात आलोय. एकदम खतरनाक मठ आहे, कुठलं रागेश्वर मंदिर परिसर मठ आहे इथं. भरतदास महाराजांचं मठ आहे. पाणी बिणी आहे मस्त आंघोळ करायला. सकाळी आता आंघोळ करून आले आता इथं आणि डुबकी लावायची एक बारीक मध्ये. पहिला आंघोळ करूया, फ्रेश होऊया मस्त मंदिर बिंदिर जरा. आई शपथ सांगतो भावना, असलं खतरनाक वाटायला इथं आल्यावर वातावरण. हा हा, शेवड म्हणजे शेवडा भावना काय ये. हो तिथं जात नाही, पोलावर थांबतो की. तिथं थांबतो. शेवड म्हणजे शेवडा भावना काय ये बघा लोकेशन. आता नुसता इथे व्हिडिओ आणि फोटो बघाय नुसता तर नक्कीच आता खतरनाकच. तर भावानं इथं स्वयंभू मंदिर आहे. तर आपोआप इथं जे खाली मंदिर आहे स्वयंभू गणेश मंदिर आहे. इथं आपोआप दगडात मूर्ती ती तयार झालेली आहे. तर चला तुम्हाला दाखवतो मी. आम्ही रात्रीची शूट पण घेऊया. बघू शकता इथे असं बारीकमध्ये मूर्ती तयार झाली आहे. आणि इथं बघू शकता भावानो, दगडात मूर्ती तयार झाल्या. दगडात गणपती बाप्पांची मूर्ती दगडात तयार झाल्या भावानो. कष्टानं. आणि इथं महादेवाची पिंड पण आहे दगडात तयार झालेली. बघू शकता तुम्ही. एकदम म्हणजे एकदम खतरनाक आणि गार वातावरण आहे इथं. तर चला मग बाहेर काय काय बघून या. चला लोकेशन. तर भावानं आता इथलं सगळं आवरले, आंघोळ तीन झाले, देवाला तीन जाऊन आले खाली. तर आता इथनं आता चाललोय बघूया आता पुढचं आणि कुठलं तरी लोकेशन आहे काय, त्या लोकेशनला आता जाणार आहे. इकडं वातावरण तीन एकदम म्हणजे एकदम शांत भावानं, एकदम खतरनाक वाटलं इकडे आल्यावर जरा. आता पुढं कुठलं अनेक लोकेशन आहे का बघणार, तिथं थांबणार आणि नीट कोल्हापूर. भावानं इथं थांबलेलो. इथं आत कोणतं तरी नाही हिरण्यकेशी म्हणून मंदिर आहे, ते बघण्यासाठी थांबलोय. म्हणजे आता जरा उगाच लय लांब नाही सोडा. जिथं आम्ही आता ते मठ बघितलं तिथनं जरा उगाच पुढच्या बाजूला आहे. तर इथं आतल्या बाजूला एक अर्धा किलोमीटर चालत जायचा म्हणणं, म्हणजे 500 मीटर चालत जायचा. तर चला मग बघूया कसं आहे काय काय. लोकेशन तीन एकदम खतरनाक आहे म्हणाल्यात पोरं तीन, कारण ते जाऊन आल्यात. बघण्यावरनं तर मला पण वाटलं की खतरनाक असणार लोकेशन. जरा का मी जंगलात आल्या का वाटले मंदिरात. हिरण्यकेशी मंदिर. वातावरण लोकेशन भावानं शेवडा इथं बरोबर भावानं खतरनाक आहे. आणि इथं आल्यावर एकदम गार वाटले. हाय हॅलो मामा. पोरं सुद्धा नाही. भावानं विषय असा झालाय की गाडीत झोपलेलो निवांत आणि मगाशी जेवायला थांबलेलो. आता जेवण ती निघालो आम्ही. ते शेवट पॉईंट गेलो आम्ही. त्यानंतर ना कुठं न थांबता की नाही नॉनस्टॉप चालले आता.
जेवायला जेवढं थांबलेलं भावानं त्यावेळी मोबाईलमध्ये चार्जिंग संपलेलं म्हणून का नाही फोन चार्जिंग लावलं, चार्जिंग संपलेलं म्हणून ब्लॉक केलो नाही भावानं. आता चार्जिंग करून घेतले मोबाईल म्हणून ब्लॉक चालू केले भावानं. आता कुठेही न थांबला नीट चालू आहे घरला. तर भावांनो आता वेळ पण झाला यायला आणि गेलेत आता सगळीजण इथनं. तर चला मग जरा गाडी चालू करूया आपली. 2 दिवस झालं गाडी चालू केली नव्हती, त्यामुळे जरा गाडी चालू करून बघा पहिला. आता 2 दिवस झालं गाडी शांत होती जरा, आता भारी वाटतं जरा गाडी चालू केल्यावर. तर भावांनो ह्यो जो ब्लॉग होता गोव्याचा ह्यो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायला लागते. आणि वेळ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जाताना आपल्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया भावांनो पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन नवीन ॲडव्हेंचर सोबत.